कावळ्यांच्या गोंधळात कोकिळेचे मौन. तुम्ही अगदी दररोज कुणाशी तरी वाद घालून तुमची एनर्जी वाया घालवत आहात का? की त्यापेक्षा तुमच्या मनाची शांतता आणि तुमचा मौल्यवान वेळ तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे? जेव्हा तुमच्या आजूबाजूला नकारात्मक आणि दुर्जन लोक वाद घालत असतील, तेव्हा सुज्ञ माणसाने काय करावे? हे प्राचीन सुभाषित आपल्याला सांगते की कोणत्याही गोंधळामध्ये उगाच भाग घेऊ नका. जाणून घेऊयात की दुर्जनांसोबत असताना आपण मौन का बाळगावे. कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकिल कूजितम किम परस्परम संवदता खलानाम मौनम विधेयम सततम सुधीभिः. हे सुभाषित कावळे आणि कोकिळा यांचे रूपक वापरून आपल्याला काय समजून सांगते ते पाहूयात. कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकिल कूजितम किम, म्हणजे जिथे कावळ्यांच्या कुळाचा म्हणजे अनेक कावळ्यांच्या कोलाहलामध्ये अनेक कावळ्यांचे काव काव चालू असताना कोकिळ पक्षाचे कुहू कुहू गायन शोभून दिसते काय? खरं तर ते ऐकू तरी येईल का? तर ते लोपून जाते. त्याचप्रमाणे परस्परम संवदताम खलानाम, म्हणजे जिथे दुष्ट लोक परस्परांशी बोलत आहेत, परस्परांशी वादविवाद करत आहेत, मौनम विधेयम सततम सुधीभिः, त्यावेळेला सुधीभिः म्हणजे विचारी माणसाने मौन बाळगावे म्हणजे गप्प बसावे. दुष्ट माणसांच्या गोंधळामध्ये विचारी माणसाच्या बोलण्याचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे अशा गोंधळामध्ये विचारी व्यक्तीने शांत बसणे म्हणजे मौन पाळणेच उत्तम किंवा श्रेयस्कर असते. आता या ठिकाणी कावळा आणि कोकिळा यांचे रूपक वापरले आहे. कावळा हा गोंधळ, कर्कश आवाज किंवा नकारात्मकतेचे प्रतीक म्हणून इथे वापरला आहे, तर कोकिळा म्हणजे गोडवा, शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून वापरले आहे. तर जेव्हा वातावरण गोंधळाने भरलेले असते तेव्हा कोकिळेचा गोड आवाज देखील वाया जातो. त्याचप्रमाणे तुमचे सद्गुण किंवा तुमचा शांत प्रतिसाद अशा नकारात्मक वातावरणामध्ये लक्ष वेधून घेत नाही, उलट तो कुठेतरी लोप पावतो. आणि म्हणूनच खलानाम म्हणजे अशा दुर्जन लोकांशी वाद घालून उगाच ऊर्जा वाया घालवू नये असे इथे सुभाषितकाराला म्हणायचे आहे. तर त्यावेळेला तुमचे मौन हाच तुमचा सर्वात योग्य आणि सर्वात सुज्ञ प्रतिसाद आहे. दुर्जनांशी बोलून त्यांच्याच पातळीवर उतरण्यापेक्षा शांत राहून तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाचे आणि वेळेचे संरक्षण करू शकता. मित्रांनो, या सुभाषिताचा अंतिम संदेश अगदी स्पष्ट आहे. जिथे गोंधळ आहे तिथे तुमचा विस्डम, तुमची सुज्ञता दाखवण्याचा उगीच प्रयत्न करू नये, तर त्यापेक्षा दुर्जनांशी वाद घालून वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीसाठी तोच वेळ वापरणे अधिक श्रेयस्कर आहे. त्यामुळे तुम्ही देखील आजच ठरवा, कोणत्या एखाद्या नकारात्मक वादातून आज तुम्ही केवळ मौन धारण करून बाहेर पडणार आहात. खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास अशीच नवनवीन सुभाषिते आणि त्यातील विस्डम जाणून घेण्याकरता व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि वैदिक विस्डम मराठीला सबस्क्राईब करा.